पहाटेच्या फसलेल्या शपथविधीपासून ते एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडापर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचा काही वर्षांपूर्वीपासूनचा हा असा प्रवास राहिलेला आहे। तेव्हापासूनच महाराष्ट्रात राजकारणातले चाणक्य म्हणून देवेंद्र फडणवीस उदयास आलेत। 2019 ला मी पुन्हा येईन असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी डाव टाकला खरा, पण शरद पवारांनी तो उधळून लावत ठाकरेंना सोबत घेऊन महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आणलं। त्याआधीच अजित पवारांसोबत फसलेला पहाटेचा शपथविधी रिचवत फडणवीसांनी पुढे मूळ शिवसेनेलाच सुरुंग लावत पुन्हा एकदा सत्ता काबीज केली। एवढंच काय तर त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीलाही फोडत अजित पवारांनाही सोबत घेतला। सध्याच्या घडीलाही राज्यात उपमुख्यमंत्री असूनही फडणवीसच अख्खं राज्य चालवतात अशी चर्चा आहे। आताही हिंदुत्वासोबत त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे बहुजनांची मोड बांधायला सुरुवात केली। मग ओबीसी आंदोलनात सहभागी होणं असो, निदान मराठा नेत्यांना सोबत घेणं असो, या सगळ्या घटनांमधून फडणवीसांच्या एकूण एक राजकीय पैलूंचं दर्शन होताना दिसतंय हे मात्र नक्की आहे। मागे सुद्धा भाजपच्या चित्रा वाघ यांचं एक वक्तव्य समोर आलेलं होतं। एका मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करताना त्या असं म्हणाल्या होत्या की एक देवेंद्र फडणवीस म्हणजे 100 शरद पवार आहेत। म्हणूनच मग देवेंद्र फडणवीस खरंच भाजपमधले शरद पवार आहेत का? असे नेमके काय मुद्दे आहेत ज्यामुळे फडणवीसांची शरद पवारांसोबत तुलना केली जाते? राजकीय चाणक्यता सिद्ध करणारं फडणवीसांचं नेमकं आजपर्यंतचं ओव्हरऑल राजकारण कसं राहिलेलं आहे, सगळंच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला विषय म्हणजे व्हिडिओच्या पहिल्या टप्प्यात आपण फडणवीसांनी गेल्या काही दिवसात जे स्वतःचं राजकीय वेगळेपण सिद्ध केलेलं आहे त्या बाबतीतले काही मुद्दे बघणार आहोत। तर बघा, सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे फडणवीसांनी पक्षात स्वतःचा असा गट निर्माण केला आणि दुय्यम नेत्यांना प्रमोट करून स्वतःला सेंट्रलाइज केलं। म्हणजे पंकजा मुंडे असोत वा विनोद तावडे, भाजपच्या या जुन्या नेत्यांना फडणवीसांनी बार बार डावललं असं बोललं जातं। एवढंच नाही तर या नेत्यांना राज्याच्या राजकारणातून संपवण्याचाही अनेकदा प्रयत्न झाला, ज्याबद्दल फडणवीस अनेकदा आरोपीच्या पिंजऱ्यात असतात। 2019च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडेंवर भाजप पक्षाकडून कोणतीही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली नाही। राज्यसभेच्या निवडणुकांच्या वेळी पंकजा यांचं नाव चर्चेत आलं होतं, मात्र भाजपकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत पंकजा यांचं नाव नव्हतं। यानंतर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर संधी मिळू शकते अशी चर्चा रंगली होती, मात्र तिथंही त्यांची घोर निराशा झाली। त्यावेळेस त्यांच्याऐवजी तितकेसे राजकीय प्राबल्य नसणाऱ्या गोपीचंद पडळकर यांना तिकीट दिलं गेलं। आताही पंकजांवर अमुक तमुक सहप्रभारी पद सोपवून एक प्रकारे त्यांना डावललं गेलंय। एवढंच नाही तर माजी शिक्षण मंत्री असलेले विनोद तावडे, जे की कधी काही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाचे मुख्य दावेदार मानले जायचे, त्यांना सुद्धा केंद्रीय पातळीवर जबाबदारी देऊन त्यांनाही महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर ठेवण्यात आलंय। पण विधानसभेला तिकीट नाकारूनही विनोद तावडे यांनी मात्र पक्षनिष्ठा सोडली नाही। एकनाथ खडसे यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं। एकूणच या सगळ्या जुन्या नेत्यांना लांब करून फडणवीसांनी भाजपमध्ये स्वतःची अशी लॉबिंग केली आहे आणि पहिल्या फळीतील समकक्ष नेत्यांना बाजूला करत दुय्यम फळीतील नेत्यांना प्रमोट केलाय असा त्यांच्यावर आरोप केला जातो। कारण फडणवीसांवर जेव्हा जेव्हा कडक शब्दात टीका होते तेव्हा त्याला उत्तर देणारे हे नेहमी नितेश राणे, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, प्रसाद लाड असे नेते असतात। आणि हे नेते जेव्हा फडणवीसांच्या डिफेन्समध्ये एखादं वक्तव्य करतात तेव्हा फडणवीस मात्र हे त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असं म्हणून हात वरती करतात। म्हणजे एका बाजूला या नेत्यांना बळही पुरवायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या वक्तव्यापासून अलिप्तही राहायचं अशी शंका अनेक जणांकडून व्यक्त केली जाते। आता दुय्यम फळीतील नेत्यांना प्रमोट करून फडणवीस त्यांचं सेल्फ सेंट्रिक राजकारण साधतायत का, ही शंका घेणं म्हणूनच साहजिक आहे। त्यानंतर फडणवीसांनी स्वतःचं चाणक्य आणि ओबीसी लीडर असं परसेप्शन तयार केलेलं आहे आणि त्यासोबतच स्वतःभोवती त्यांनी मराठा नेत्यांची वॉलही तयार करून ओबीसी नेत्यांना 3 नंबरला ढकललेलं आहे। तर बघा मंडळी, राज्यात भाजप सत्तेत आल्यापासून अनेक आंदोलनं झाली आणि त्या आंदोलनावरून राजकारणही झालं। खरं तर आंदोलन होणं ही गोष्ट फडणवीसांना बॅकफुटला ढकलणारी होती, पण तरीही त्या आंदोलनाच्या मागे होणाऱ्या राजकारणाला पॉझिटिव्ह स्वरूपात मांडून अशा वेळेस फडणवीसांची राजकीय चाणक्य म्हणून मांडणी केली जाते आणि त्याचा त्यांना फायदाही होतो। यासोबतच अनेक ओबीसी आंदोलनात सहभागी होऊन ते ओबीसी लीडर म्हणूनही समोर येतात। त्याचं कारण म्हणजे भाजपच्या एकूण राजकारणाचा तोंडवळा हा ओबीसी सेंट्रिक राहिलेला आहे आणि ओबीसी मतांची संख्याही जास्त आहे। त्यामुळे ओबीसी भाजपाचा डीएनए अशी मांडणी फडणवीसांना करावी लागते। नागपुरातही ओबीसी आणि मराठा असं सोशल इंजिनिअरिंग करूनच फडणवीस निवडून येतात।
ओबीसी सोबत सध्याच्या घडीला मराठा मतं ही महत्वाची आहेत. म्हणून मग स्वतः मराठ्यांबद्दल थेट भूमिका घेणं टाळून फडणवीसांनी मराठ्यांची बाजू मांडणाऱ्या मराठा नेत्यांची आपल्या भोवती वॉल तयार केली. त्यामध्ये मग साताराचे छत्रपती उदयनराजे भोसले असतील, नगरचे राधाकृष्ण विखे पाटील असतील, नितेश राणे असतील, अशा मराठा नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी एकूण मराठा मास आपल्या बाजूने वळवला. आता हे असं करण्यामागे त्याचं असं कारण होतं की 2014 आणि 2019ला भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याचं कारण मराठा मतं होती. मराठा मतांचं विभाजन झाल्यामुळं भाजपला या निवडणुकांमध्ये स्पष्ट बहुमत घेता आलं नव्हतं. त्यामुळेच फडणवीसांनी मराठा मतं ग्रॅब करण्यासाठी सुरुवातीला या मराठा नेत्यांची मोड बांधली. बरं, त्यासोबतच असं करण्यामागे मराठा आंदोलनाच्या माध्यमातून झालेलं डॅमेज कंट्रोल करण्याचाही फडणवीसांचा प्रयत्न होता असं बोललं जातं. आता या नेत्यांना सोबत घेताना काहींना ईडीचा धाक दाखवून घेण्यात आलं, तर काहींना इतर गोष्टींची आमिष दाखवून घेण्यात आलं, अशा चर्चा आहेत. आता मराठ्यांनंतर फडणवीसांनी क्रमांक 3ला ओबीसींना सोबत घेतलाय. तर बघा, 95-96ला गोपीनाथ मुंडे हे राज्याचे उपमुख्यमंत्री होते. माधव पॅटर्नच्या बळावर भाजपनं राज्यात सत्ता काबीज केली होती. त्यावेळेस ओबीसी भाजपमध्ये क्रमांक 2च्या लेअरला होते. पण आता परिस्थिती वेगळी आहे. भाजपचं राजकारण हे ओबीसी सेंट्रिक राहिलं असलं तरी ओबीसी हे फडणवीसांच्या 3 नंबरच्या प्रेफरन्सला गेले. त्यासाठी त्यांनी आपला डीएनए ओबीसीचा आहे असं म्हणणं असो किंवा मग ओबीसी महामोर्चाला उपस्थित राहणं असो, अशा गोष्टी करून त्यांनी ओबीसी आपल्या बाजूने वळवलेत असं बोललं जातं. अर्थात शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीच्या पक्ष फोडाफोडीत फडणवीसांचा कसा हात होता अशी खूप चर्चा झाली. अर्थात याचा फडणवीसांना तोटा होण्याऐवजी फायदाच झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला चाणक्य अशी त्यांची इमेज परसेप्ट झाली. त्यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की फडणवीसांच्या विरोधात रोष असणाऱ्या नेत्यांविरोधात त्यांनी एका हातात गाजर तर एका हातात छेडी ही नीती अवलंबली आहे. म्हणजे फडणवीसांना महाराष्ट्र भाजपमध्ये अंतर्गत विरोध आहे असं बोललं जातं. कारण फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःला टॉपला ठेवतायत, याला अर्थातच अनेक जुन्या नेत्यांचा विरोध आहे असं बोललं जातं. त्यातूनच त्यांचा भाजपमधील अनेक नेत्यांसोबत सुप्त संघर्ष देखील आहे. त्यामध्ये 1 नंबरला पंकजा मुंडे यांचं नाव येतं. पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस हवा जगजाहीर आहे. राजकीय पुनर्वसन होत नाही, कायम नाराज ठेवणं, नवीन ठिकाणी संधी न देणं, या कारणांमुळे पंकजा मुंडेंची फडणवीसांविरोधात नाराजी आहेच. आता यासोबतच पक्षात नवीन नेते आयात केल्यामुळं आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना बाळगणारे सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे नेते सुद्धा फडणवीसांवर नाराज असल्याचं कळत आहे. त्यातच चंद्रकांत पाटलांचं पुणे जिल्ह्याचं पालकमंत्रीपद काढून घेणं असो, नाहीतर त्यांना दुय्यम तिय्यम दर्जाचं मंत्रीपद देणं, ते ही कुठेतरी नाराजच आहेत. एकनाथ खडसे तर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यापासून देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर उघड उघड टीका करत आहेत. आता एकूणच या सगळ्या नेत्यांच्या मनात फडणवीसांविरोधात जरी नाराजी असली तरीही यातल्या कोणत्याही नेत्यांना अचानकपणे निर्णय घेता येणार नाही. कारण असं केल्यानं त्यांच्या मंत्रीपद आणि इतर गोष्टींवर गदा येऊ शकते. अगदीच उदाहरणच द्यायचं झालंच तर पंकजा मुंडे यांचा कथित चिक्की घोटाळा. म्हणजे पंकजा मुंडेंनी जर काही वेगळा राजकीय निर्णय घेतला तर त्यांचा चिक्की घोटाळ्याचा मुद्दा बाहेर येऊ शकतो असं बोललं जातंय. म्हणजे एक प्रकारे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आशावादीही ठेवायचं आणि दुसऱ्या बाजूला पदापासून उपेक्षितही ठेवायचं, असं सगळ्या नेत्यांच्या बाबतीत सुरू आहे असं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतंय. एका बाजूला पद आणि दुसऱ्या बाजूला कारवाई अशी दुहेरी नीती भाजप पाळताना दिसतंय. अर्थात या सगळ्याला भाजपचे केंद्रीय नेतेही जबाबदार असतील, पण फडणवीसांवर या सगळ्याचा रोष निघतो हे सुद्धा इथं नमूद करण्यासारखं आहे. यासोबतच फडणवीसांनी हिंदुत्व प्लस संविधान ही लाईन डेव्हलप केलेली आहे. म्हणजे भाजपने देशभर कट्टर हिंदुत्वाची लाईन ओढत केंद्रात आणि उत्तरेत सत्ता काबीज केली आहे. पण हा यूपी पॅटर्न महाराष्ट्रात तितकासा वर्क होणार नाही याची फडणवीसांना खात्री आहे. म्हणून जिथं जिथं गरजेचं आहे तिथं तिथं त्यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतली. मग ते मीरा भाईंदरचं प्रकरण असो किंवा इतर कोणती घटना, फडणवीस गरजेप्रमाणे हिंदुत्व आणि इतर वेळी स्वतःला संविधानिक म्हणून प्रेझेंट करतात. कारण पुरोगामी म्हणवल्या गेलेल्या महाराष्ट्रात तितक्या बोल्ड लेवलचं हिंदुत्व मांडणं चालणार नाही हे त्यांना माहिती आहे. म्हणूनच त्यांनी स्वतःची हिंदुत्व प्लस संविधान अशी सोयीची लाईन डेव्हलप केलेली आहे. आता यानंतरचा पुढचा टप्पा आहे तो म्हणजे चित्रा वाघ म्हणतात तसं देवेंद्र फडणवीस म्हणजे 100 शरद पवार आहेत असं म्हणता येईल का? तर बघा मंडळी, किती आणि काही म्हटलं तरी शरद पवार हे वयाने आणि अनुभवाने मोठे नेते आहेत. त्यामुळे तसं बघायला गेलं तर फडणवीस आणि शरद पवारांची तुलना होऊ शकत नाही. म्हणून मग अशा वेळी फडणवीसांना शरद पवार म्हणणं हे म्हणजे मीडियानं केलेला फुगवटा आहे का असा प्रश्न उपस्थित राहतो. पण निश्चितच फडणवीसांना शरद पवार होण्यासाठी बराच काळ जावा लागणार आहे हे मात्र नक्की आहे.
कारण शरद पवारांचा कार्यकाळ हा मोठा राहिलेला आहे। म्हणूनच मग शरद पवार होण्यासाठी फडणवीसांचे काय प्लस पॉइंट आहेत आणि कोणत्या मर्यादा आहेत हे आता आपण पाहूयात। आता प्लस पॉइंट बघायला गेलं तर फडणवीस हे स्वतः ब्राह्मण असल्यामुळं आणि संघभूमी असलेल्या नागपूरमधून येत असल्यामुळं त्यांना भाजपच्या राष्ट्रीय आणि राज्य कार्यकारिणीमध्ये विशेष ॲक्सेस आहे। आता ब्राह्मण असल्याचा हा जसा एक फायदा आहे तसा एक तोटा सुद्धा आहे, आणि तो म्हणजे ब्राह्मण असल्यामुळं फडणवीसांना बहुजनांची मोड बांधायला जड जातं आणि त्यासाठी त्यांना स्वतःला ओबीसी म्हणूनही घ्यावं लागतं। आता मर्यादांबद्दल बोलायचं झाल्यास शरद पवार हे शून्यातून वरती गेलेले नेते आहेत। स्वतःच्या मतदारसंघातून कित्येकदा जिंकून हरून ते मुख्यमंत्री, केंद्रीय कृषी मंत्री पदापर्यंत पोहोचलेले नेते आहेत आणि मुख्य म्हणजे पक्षाचा कंट्रोल त्यांच्या हातात आहे। आता अजितदादा जरी फुटून गेले तरी शरद पवारांनी त्यांचा पक्षावरचा कंट्रोल सोडलेला नाहीये। दुसरीकडे भाजपच्या हायकमांडनं म्हणजेच मोदी, शहा, नड्डा यांनी फडणवीसांना कधी मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलेलं आहे। पण मग भाजपच्या या हायकमांडला जर नक लागलं किंवा मोदी, शहांच्या समकक्ष एखादा नेता तिथं पुढे रिप्लेस झाला तर खाली फडणवीस हे मुख्यमंत्री राहतील याची शाश्वती नाही। मोदी असतील तर एक वेळ फडणवीस मुख्यमंत्री राहतीलही, पण नितीन गडकरींसारखा एखादा फडणवीसांसोबत संघर्ष असलेला नेता पुढे पंतप्रधान झाला तर फडणवीस राज्यातील सत्तेत किती ऍक्टिव्ह राहतील याची खात्री नाही। आता फडणवीस सत्तेत जर नाही राहिले तर त्यांना मास लीडरशिप मिळवता येणार नाही। त्याचं कारण म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे ते ब्राह्मण असणं। मास लीडरशिपसाठी त्यांना सारखं ओबीसी म्हणून घ्यावं लागतं। त्यातही दुसऱ्या बाजूला पक्षातील काही नेत्यांकडून त्यांच्या बाबतीत नाराजी आहे। फडणवीस सत्तेत असल्यामुळेच खरं तर हे नेते शांत आहेत, नाहीतर त्यांच्या मनात धुसफूस आहेच असं राजकीय जाणकार सांगतात। आता म्हणूनच सत्ता नसताना फडणवीसांचं काय होतं हे पाहण्यासारखं आहे। अर्थात त्यावेळी मुंडे तावडे राज्यात मुख्य पदावर पोहोचले तर मग तेव्हा फडणवीसांसाठी ती धोक्याची घंटा असेल। अर्थात आता शरद पवार यांचं नेतृत्व हे मात्र सत्तेत असणं किंवा नसणं यावर डिपेंड नाहीये, कारण त्यांच्या भोवती मराठा मतदारांचं वलय आहे। त्यामुळे ऑलरेडीच एवढा भला मोठा मास त्यांच्याशी कनेक्टेड आहे। अर्थात ही एक फडणवीसांची मुख्य मर्यादा आपल्याला मानावी लागेल। यासोबतच हायकमांडच्या अनेक निर्णयांमुळे फडणवीस अनेकदा कात्रीतही सापडलेत आणि अनेक वेळा त्यांचे पंखही छाटण्यात आलेत असं बोललं जातं। म्हणजे आता एकनाथ शिंदेंनी बंड केलं त्यावेळेस फडणवीस यांचा चाणक्य म्हणून गौरव झाला, पण दुसऱ्या बाजूला त्यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान देखील मानावं लागलं। त्यानंतर अजित पवार आणि अशोक चव्हाण या त्यांच्या इतक्याच समकक्ष नेत्यांना सोबत घेऊन हायकमांडनं त्यांची गोची केली। अर्थात त्यामुळे फडणवीस कात्रीत सापडले। पण हायकमांडच्या निर्णयामुळे बरंच काही फडणवीसांच्या मनाविरुद्ध झालं असलं तरीही ते अशा स्थितीत स्टेबल राहिले। या अशा घटना त्यांच्या मानसिक सामर्थ्याचं दर्शन घडवतात। हा देखील त्यांचा एक प्लस पॉइंट आहे। त्यानंतर फडणवीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करतात असं बोललं जातं, त्यामुळे ते अनेकांना दुखावतात अशा तक्रारी आहेत। त्यामुळेच भाजपांतर्गत अनेक नेत्यांमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी आहे असं बोललं जातं। पण या उलट शरद पवार हे नेहमीच बेरजेचं राजकारण करत आलेत। त्यांनी नेत्यांना दुखावणं टाळलं, म्हणजे एखाद्याचा वेळोवेळी करेक्ट कार्यक्रम केला, पण सोयीस्करपणे त्या नेत्यांशी स्नेहपूर्वक संबंधही बरकरार ठेवले। हे पवारांच्या राजकारणाचे एक वैशिष्ट्य म्हणता येईल। यानंतर पुढचा मुद्दा असा आहे की फडणवीस हे आगामी काळात राज्याचे मुख्यमंत्री होतीलच, पण त्यांचा हा प्रवास असाच सुरू राहिला तर ते एक दिवस देशाचे पंतप्रधान देखील होतील असं बोललं जातंय। त्यांचे तितकं कॅलिबर आहे का तर नक्कीच आहे, आणि यासोबतच म्हणूनच राज्याच्या राजकारणात देखील त्यांचा असा एक से सुद्धा आहे। म्हणजे भाजप हायकमांड जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात एखादा निर्णय घेतं त्यावेळेस नेहमी फडणवीसांचं मत ग्राह्य धरलं जातं। त्यामुळे राज्याच्या राजकारणाबद्दल एखादा निर्णय घ्यायचा असेल, मग ते जागा वाटप करायचं असेल, सत्ता स्थापन करायची असेल, या सगळ्या गोष्टीत फडणवीसांची मतं ही पक्षश्रेष्ठींकडून कन्सर्न केली जातात। आता महाराष्ट्रात जे काही फोडाफोडीचं राजकारण झालं त्यामागे फडणवीसांचा चाणक्य म्हणून गौरव झाला। आता अनेकांना त्यांचं हे राजकारण धूर्त वाटत असलं तरीही त्यांनी त्यांच्या या फोडाफोडीच्या राजकारणाला पॉझिटिव्हली कन्व्हर्ट केलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या राजकारणात एक प्रकारे भीतीचं वलयही निर्माण झालेलं आहे। बरं, हे सेम वे अगदी शरद पवारांच्या बाबतीत देखील आहे। फोडाफोडीचं राजकारण करूनही पवारांबद्दल राजकीय क्षेत्रात एक भीतीचं वलय आहे। यासोबत या दोघांच्या बाबतीत एक गुढता देखील आहे। म्हणूनच कदाचित फडणवीसांना आणि शरद पवारांना सायलेंट किलर देखील म्हटलं जातं। ते त्यांची चाल कुणालाही कळू देत नाहीत, तसेच स्वतःभोवती असणाऱ्या निगेटिव्ह अपप्रचाराला डिफेंड करत बसत नाहीत, तर त्याचा फायदा उचलतात। अर्थात विरोधकांना या दोन्ही नेत्यांची दुसरी फळीच उत्तर देते। फडणवीसांच्या बाबतीतही दुसऱ्या फळीची स्ट्रॅटेजी जरा जास्तच दिसून येते। असो,
तर आता यासोबतच पवारांनी सत्ता नसतानाही राजकारणात टिकायचं असेल तर आपल्याला मतदारसंघाचा विकास केला पाहिजे हे त्यांनी ओळखलं आणि बारामतीत भरपूर विकास केला। रस्ते, वाहतूक, उद्योगधंदे, शिक्षण, रोजगार या सगळ्या क्षेत्रात त्यांनी बारामतीचा विकास केला। यामुळे झालं काय तर लोकल मतदारसंघात त्यांनी त्यांचा विरोध कमी केला आणि त्यामुळे त्यांना राजकारणात लॉंग टर्मसाठी सस्टेन होता आलं। हाच पॅटर्न फडणवीसांनी नागपूरमध्येही राबवलाय। सत्तेत असल्यामुळे नागपुरात त्यांनी जास्तीत जास्त निधी आणून मेट्रो, रस्ते, उद्योग यासारख्या अनेक गोष्टी आणून नागपूर नैऋत्य, नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघांचा विशेषतः विकास केला। कारण सत्ता नसली तरी आपण मतदारसंघात लॉंग टर्म निवडून आलो पाहिजे म्हणून सत्ता असताना या दोन्हीही नेत्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत। यासोबतच फडणवीसांनी मागाशी सांगितल्याप्रमाणे यूपी पॅटर्न सारखं हिंदुत्व आपण महाराष्ट्रात राबवू शकत नाही ओळखून हिंदुत्व प्लस विकास ही लाईन सुद्धा डेव्हलप केली। त्यासोबतच महाराष्ट्रामध्ये मराठा मतांचं वलय हे शरद पवारांभोवती आहे हे ओळखून त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवायला सुरुवात केली। मग यासाठी त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील असतील, हर्षवर्धन पाटील असतील त्यांच्या माध्यमातून हळूहळू पश्चिम महाराष्ट्रातल्या सहकारी संस्थांवर भाजपचा झेंडा रोवायला सुरुवात केला, ज्यामुळे शरद पवारांभोवती असणारी मराठा मतं त्यांना ग्रॅब करता येतील। आता या व्यतिरिक्त फडणवीसांना मोदींसारखं किंवा इतर नेत्यांसारखं सहानुभूतीचं राजकारण करता येत नाही, ही कदाचित त्यांची मर्यादा असू शकते किंवा त्यांना ते जमतही नाही म्हणून ते त्यांनी मुद्दाम टाळलंही असावं। पण एकूणच बघायला गेलं तर देवेंद्र फडणवीस हे तात्कालिक स्वरूपात शरद पवार झालेले वाटतात, पण सार्वकालिक बघायला गेलं आणि शरद पवारांचा एकूण कार्यकाळ बघता त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना आगामी काळात बराच काळ घालवावा लागेल असं अनेक राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? तुमच्या मते फडणवीसांची राजकीय वैशिष्ट्ये काय आहेत? फडणवीसांचा महाराष्ट्राचे नेक्स्ट शरद पवार होण्याचा प्रवास सुरू झालाय का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।